दिवाळी आली, कळलंसुद्धा नाही नवरात्री कधी गेली आणि दिवाळी कधी आली. सो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण मी पण अशाच घाईमध्ये आहे आणि कळतच नाही की कसं प्लॅनिंग करावं. तर मी 5 टिप्स अशा तुमच्यासाठी शोधून काढलेल्या आहेत, ज्याचा यूज करून तुम्ही स्मूथली दिवाळीचं प्लॅनिंग करू शकता. तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर माझी पहिली टिप अशी असेल की तुम्ही एक परफेक्ट तुमचं बजेट डिसाईड करा. जे पण तुम्ही घर चालवणारे आहात, तुमचे मिस्टर असाल, तुम्ही दोघं बसून डिसाईड करा की ह्या वर्षीची दिवाळी आपल्याला किती बजेटमध्ये राऊंड ऑफ करायची आहे. तर हे डिसाईड करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की दिवाळी गेल्यानंतर आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करायला बसतो आणि बघतो की आपला कुठे कुठे खर्च गेलेला आहे, तेव्हा आपल्याला असं कळतं की अरे बापरे, आपण तर एवढं बजेट डिसाईड केलं होतं पण त्याच्यापेक्षा तर डबल बजेट गेलेलं आहे. दिवाळी आहे, ऑब्व्हियसली खर्च होणारच, पण जर एक बजेट डिसाइडेड असेल तर आपल्यासाठी खूप युजफुल ठरतं. सेकंड टिप, जर तुम्ही कपडे शॉपिंग करण्यासाठी जाणार असाल तर प्लीज दिवाळीचा 1 आठवडा किंवा 1.5-2 आठवडे आधी तुम्ही गेलं पाहिजे. कारण जर तुम्ही एंड मोमेंटला गेलात तर मार्केटमध्ये खूप गर्दी असते, कन्फ्यूज होतो आपण की काय घ्यावं काय नाही, आणि मग चिडचिड व्हायला चालू होते. तर मग मला असं वाटतं की तुम्ही 1 आठवडा ते 1.5-2 आठवडे अगोदर तुमचं जे पण तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार असाल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन जाऊन शॉपिंग करणार असाल, मार्केटमध्ये खूप गर्दी होण्याच्या आधी लवकर जाऊन शॉपिंग करा. माझी थर्ड टिप, जे पण तुम्ही कपडे घेतलेले आहात ते तुम्हाला समजा की ह्याच्यासाठी फिटिंगसाठी द्यायचे आहेत, ऑल्ट्रेशनसाठी द्यायचे आहेत किंवा ब्लाऊज शिवण्यासाठी द्यायचं आहे, तुमच्या मुलांचे कपडे ऑल्ट्रेशनसाठी द्यायचे आहेत, तर ते सगळं दिवाळी येण्याचा एक 5-6 दिवस आधी किंवा 1 आठवडा आधी तुम्ही प्लॅनिंग करून परफेक्ट तुमचे कपडे तुमच्या कबर्डमध्ये ठेवले पाहिजे, जेणेकरून एंड मोमेंटला तुम्हाला असं मिसहॅप होणार नाही की कुठले कपडे कुठे ठेवलेत मी कुठे, आणि घरात सगळा पसारा होणार नाही. सो प्लीज ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 4, दिवाळी डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही जे पण सामान आणणार आहात ते सुद्धा तुम्ही 1 ते 2 आठवडा अगोदर आणून ठेवलं. तुम्ही पहिले डिसाईड करा, थीम डिसाईड करा की तुम्ही काय यावर्षी डेकोरेशन करणार आहात, आणि सर्वात इम्पॉर्टंट जे मागच्या वर्षी तुम्ही यूज केलेलं आहे डेकोरेशनसाठी सामान ते काढा, त्याला व्यवस्थित साफ करा, कारण आपल्याला सस्टेनेबल दिवाळी करायची आहे. आपल्याला उगाचच घरात ऑलरेडी लाईटिंग्स आहेत आणि दिवे पडलेले आहेत आणि तुम्ही नवीन आणताय तर त्याचा यूज नाही आहे. तर तुम्ही असं थोडंफार सेविंग करू शकता आणि मागच्या वर्षीचं जे सामान आहे ते काढून व्यवस्थित साफ करून 1 आठवडा अगोदर तुम्ही ते एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही लाईटिंग लावणार असाल तेव्हा पटकन ते हातात येतं आणि तुम्ही पटपट ते डेकोरेशन करू शकता. मेन म्हटलं तर तुमच्या मुलांनाही हात सामील करा, त्यांना सस्टेनेबिलिटी शिकवा आणि त्यांना पण ह्या डेकोरेशनच्या थीममध्ये प्लॅनिंग करायला द्या, त्यांनासुद्धा डेकोरेशनचे आयटम्स असे लावायला द्या, जेणेकरून दरवर्षी त्यांना पण एक्साइटमेंट राहील की आता दिवाळी येणार आहे आणि आपल्याला सगळं घर डेकोरेट करायचं आहे. तुम्ही भले रांगोळी काढणार असाल तर रांगोळीची डिझाईन डिसाईड करून ठेवा, जेणेकरून लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला बायकांना खूप कामं असतात तर आपल्याला डिसाईड करायला टाईम भेटत नाही डिझाईन, तर अगोदरच डिझाईन डिसाईड करून ठेवा. दिवे जर तुम्ही पेंट करून ठेवले असतील किंवा मागच्या वर्षीचे दिवे असतील तर ते काढून अजून एकदा त्याला साफ करून ठेवा, वाती वळवून ठेवा. हे सगळे जे अगोदरची कामं आहेत जर तुम्ही करून ठेवले तर तुम्हाला मेन दिवाळीचे जे 3-4 दिवस असतात ते एन्जॉय करायला भेटतील, तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येईल. सो ही सगळी तयारी तुम्ही अगोदर करून ठेवा. टिप नंबर 5 ही माझी असेल किराणा तुम्ही जे भरता त्यासाठी. जर तुम्हाला तुमचा जो महिन्याचा वेगळा किराणा आहे तो वेगळा भरून तो ऑलरेडी डब्यांमध्ये जे संपलेलं आहे ते घालून ठेवा, आणि जो तुम्ही फराळाला किराणा आणणार आहात तो तुम्ही फराळ बनवण्याच्या 4-5 दिवस अगोदरच आणा, कारण घरात आणून उगाच इकडे तिकडे पसारा होता आणि मेन आपल्याकडे डब्यांची कमी असते की कुठं ठेवावं हे कळत नाही. सो किराणा तुम्ही जो फराळांसाठी आणणार आहात त्याच्यासाठी एक स्पेसिफिक बजेट डिसाईड करा आणि तो किराणा आणून वेगळ्या डब्यांमध्ये किंवा वेगळ्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवा, आणि जेव्हा तुम्ही फराळ बनवणार आहात तेव्हाच त्याचा यूज करा. आणि अजून एक खूपच मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आता आपण शहरामध्ये राहतो, गावाकडं तर प्रत्येकजण आलं की त्याला फराळ द्यावा लागतो, सगळीकडे नातेवाईकांमध्ये वाटावं लागतो, पण आपण जे इकडे स्थानिक झालेलो आहोत शहरामध्ये, आपल्याला जास्ती करून घरात खाणारी 3 ते 4 डोकी असतात. त्याच्यामुळे प्लीज वेस्ट करू नका. तुम्ही जे पण किराणा आणताय, एकतर खूप महागाई वाढलेली आहे, तेल असो, साखर असो, मैदा असो, रवा असो, ह्या सगळ्या गोष्टींची प्राइसेस ऑलरेडी वाढलेल्या आहेत. तर तुम्ही जेवढं बनवणार आहात तेवढंच तुम्ही
खाणार आहात तेवढंच बनवा आणि एक्स्ट्राचं काही बनवून ते वेस्ट करण्यात अर्थ नाही आहे. आणि मग ते त्याला वास लागला किंवा बुरशी लागली तर ते दुसऱ्यांना पण द्यायला व्यवस्थित वाटत नाही. सो तुम्ही जेवढं खाणार आहात, तुमच्या घरात जेवढे लोक आहेत त्याच्याचनुसार तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही फराळ बनवला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, फराळाची पण सिक्वेन्स कशी असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. हे मी माझ्या आजीकडनं, मामीकडनं, मम्मीकडनं हे सगळं शिकलेले आहे. तर त्याप्रमाणे मला तुम्हाला असे टिप्स द्यावेसे वाटतात जेणेकरून तुम्हाला पण युजफुल असेल आणि तुमचं पण दिवाळीचं प्लॅनिंग स्मूथ असेल. सो मी एक वर्किंग लेडी आहे आणि आता तर मला बाळ झालेलं आहे, त्याच्यामुळं मला अगोदरच खूप प्लॅनिंगने आणि ऑर्गनायझेशननी चालावं लागतं. सो मी कसं माझं फराळ प्लॅन करते हे मी तुम्हाला सांगते. की समजा फर्स्ट आपल्याकडं असं म्हणलं जातं की गोडापासून सुरुवात करावी लागते आणि वसुबारसपासून शक्यतो सगळेजण सुरू करतात. तर मी काय करते, चकलीची जी भाजणी आहे ती एक आठवडा आधी बनवून ठेवते. त्यानंतर आपल्याला करंजीमध्ये सारण भरायचं असतं, ते पण अगोदर तुम्ही करून ठेवलं तर काही हरकत नाही आहे. तर ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत ना, ज्या अगोदर आपण बनवून ठेवू शकतो. परत अनारसाची तयारी, ही अनारसांच्या तयारीला तर 9-10 दिवस लागतातच आणि अनारसे आणि करंजी हे आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी लागतं. सो ह्याची तयारी मी काय करते, 1 आठवडा अगोदरच करून ठेवते. सारण, चकलीची भाजणी ह्या गोष्टी मी अगोदर करून ठेवते. त्यानंतर एक दिवस मी जेव्हा स्टार्ट करते तेव्हा गोडाने स्टार्ट करते, जसं की बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू हे एका दिवशी बनवते. कारण एकीकडे रवा भाजला आणि तो पाकात वगैरे ठेवला की त्याच्यानंतर आपण पटकन बेसन भाजायला घेऊ शकतो. तर 3-4 तासामध्ये तुमचे 2 लाडू बनवून होतात. मग दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग मी कसं करते, शंकरपाळ्या आणि करंज्या हे एका दिवशी बनवते. कारण की दोन्ही पण गोष्टी फ्राय करायच्या असतात आणि गोड असतात, त्यामुळे सेम तेलामध्ये आपण फ्राय करू शकतो. आणि मग 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी चकली, शेव आणि चिवडा मी लास्टला बनवते जेणेकरून तो जरा कुरकुरीत आणि फ्रेश राहायला पाहिजे. आणि चिवडा सगळ्यात जास्त खाण्यात येतो, सो मी लास्टसाठी ठेवते ते, जेणेकरून ते फ्रेश असेल आणि त्याची चव पण आपल्याला फ्रेश आणि कुरकुरीत लागेल. त्याच्यामुळे ते लास्टला बनवते. आणि चकली, शेव हे एका दिवशी बनवते कारण सेम तेलामध्ये आपण तळू शकतो. आणि अजून एक टिप मी तुम्हाला देईन की जर तुम्ही चिवडा बनवताय तर चकली आणि शेव ज्या तुम्ही फ्राय केले त्याच तेलात तुम्ही चिवडा बनवू नका, कारण त्याला त्याचा वास लागतो आणि नरम लवकर पडतो चिवडा. सो ती एक टिप असेल की तुम्ही प्लीज फ्रेश तेल वापरा. आणि शक्यतो तेल जर तुम्ही वापरताय तर जर रिफाईंड तेल वापरताय तर सनफ्लावर किंवा आपलं शेंगदाणा तेल वापरा. बाकीच्या तेलांनी किंवा डालडा हे वापरू नका, कारण की त्याच्याने घसा लवकर पकडतो आणि मग दिवाळीत आजारी पडाल. त्यामुळं शक्यतो यूज करा की फ्रेश तुम्ही रिफाईंड जर तेल वापरत असाल तर, किंवा लाकडी घाण्याचं जर तेल वापरत असाल तर ते तर उत्तमच आहे. आणि एक लक्षात ठेवा की दिवाळी ही आपल्याला सस्टेनेबिलिटीनी करायची आहे. सो शक्यतो रियूज करा, रिसायकल करा आणि तुमची दिवाळी खूप सेफली करा. जर लहान मुलं असतील तर फटाकडे वाजवणार असतील तर त्यांच्याकडं बारकाईने लक्ष ठेवा आणि दिवाळी खूप खूप एन्जॉय करा. ॲडव्हान्समध्ये माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला हॅपी दिवाळी. तर ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा अजून भरपूर व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.